आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर त्याचा स्वाभिमान धरून तो माणूस मोठाच केला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असेल. एक भांडे घासणारीचा मुलगा तहसीलदार झाला, स्वाभिमान आहे आपला. एक शेतकऱ्याचा मुलगा राजकारणामध्ये मोठा झाला, स्वाभिमान आहे आपल्याला. एक गरीबाचा मुलगा वादक झाला, आपला स्वाभिमान आहे. आणि एक वाक्य आजचं सांगून ठेवतो, आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य नीट आहे का? कुणी कुणालाही फेकावं, कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्या माणसांना फेकू नये. कोणत्याही क्षेत्रात माणूस असला ती आपली शान आहे. दोनच मुलं सीमेवर गेली, उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. त्यांना सीमेवर घेणारी मुलं मोठी नाहीत, त्यांना पाठवणारे आईवडील मोठे आहेत. आणि सीमेवर कधी श्रीमंताचे जात नाहीत. महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकाराचं पोरग मला मिलिटरीत दाखवा, मैं सगट आपलं काय झाकून ठेवायचं आहे का? नाही. प्राध्यापकच आहे का? नाही. का? मग कोणाचे? सातारा, सांगली, कराड, पुसेसावळी, पारनेर, पाथर्डी, आता गेला गडी तो गली मालकापूरचा. ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे तीच मुलं सीमेवर आहेत. आपले नाही, आपले डीजे पुढे आहेत. आपले मेले पण गाण्यामुळं. बाई वाड्यावाली, बाई आदळली मिळालं, बाई वाड्या मिळालं बा. आपले आहेत, आपले शूर आहेत. पण परदेशी इंग्लिशचा पेपर होता ना, वर्षभर अभ्यास नाही करायचा. नाही आम्ही फक्त वर्षभर 1 साइड भांग पाडायचा. 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतात माणसं. म्हणजे प्राणी कटिबंधातले कोणते. इथं एवढं मोकळत होतं रे तरी गरम होते. हा गडी हिंडतो कसा? सुधारली माणसं, सुधारली. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. काय नाही राहिलं महाराज. इथवर तर आलाय आता, इथभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. इथवर वर सर महात्मा आला बा, भोंगळा महात्मा. काय नाही, फक्त चपातीला पोळी म्हणती. मग पोळीला काय पोळा म्हणती काय? बावळ्याचा बाजार नाही. मी तिलाय भाजीत म्हणती, वांग्यालाय भाजीत म्हणती, मग बोफल्याला काय दोडका म्हणते. सुधारली लोक. उभ्याने जेवणे, चपला घालून चपात्या करणे, पुरीनी पोरांचे कपडे घालणे, गाडीनी बायका देखण्या करणे, हायवेला जेवणे. जेवायला हायवेला. बायको कशी पाहिजे रे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. बायको देखणी करतो आणि गडे जास्त खातो. आणि तो गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. काय ईडी आवला मागून आखी चड्डी फाटेल, पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? अय आमचे सीमेवर नाही मेले. कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस. एक नेवाळे साहेबांसारखा एक राजकारणात माणूस आहे, आमदार साहेबांसारखा माणूस आहे. ही माणसं क्षेत्र कोणते असू द्या, पण आपला स्वाभिमान आहे ना, तो आपला स्वाभिमान आहे. जाऊ दे. आता हे मग अशी आमच्या अध्यक्ष साहेबांचं भाषण झालं देऊ समितीच्या, ते सांगितलं आमचा पिन नाही, पिन नाही, पिन नाही. राजकारण आमचा पिन नाही ना, आम्हाला राजकारणात कोणी जमू नाही. केला एखाद्या बुवानं उभा राहायचा प्रयत्न, बीडीला माग होईल. तो बीडीला निवडून तर येणार नाही, पण गोसाई होईल. बाकर दे तो निवडून नाही येणार, पण हाय ते इकून 10 पैसे नाही, ते नाही जमणार. महाराज आपला तो पिंड नाही, पण 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 आपल्यातला माणूस म्हणून तो माणूस उद्घाटनाला आला ना. असा स्वाभिमान धरायला महाराज कधी. आपला एक माणूस मिलिटरी दे, आपली लोक आहे ना नुसती आपल्याबद्दलच जळकाट. आपला एखादा पोरगा चांगला कामशेत मधला डॉक्टर झाला, विद्वान. लोक म्हणले तुमची डॉक्टर काय हुशार आहे हो. आपल्याला हा म्हणायला का पैसे लागत? लई दरिद्री अवलाद आपली. आपली मंडळी काय म्हणते माहिती तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती. काय करण्याच्या अवलादीचे. एखाद्यानं गाडी घेतली ना, कष्टाने घेतली, हसायला काय रोग झाला का?
हप्त्यावर घेतली असेल पालथा मेंदू. एखाद्यानं लय हुंडा घेतला पुरीत खोड असेल. एखाद्यानं घेतलाच नाही अरे लफडा असेल कायम निगेटिव्ह. चांगलं नाही अरे चांगल्याला चांगलं म्हणणंच पाहिजे. आता हा माणूस बघा ना महाराज खेड्यात जन्माला येऊन एवढ्या मोठ्या सप्ताह करून दूध संघात हे करून तो माणूस एवढ्या पदावर पोहोचला म्हणजे त्याच्या एक वाक्य ध्यानात ठेवा लिहून घ्या. यदा कदाचित सशाला शिंग येतील महाराज मंडळी. यदा कदाचित सशाला शिंग येतील कासवाला केस येतील आकाशाला फळं येतील वांझेला बाळ होईल मृगजळाने ताण भागेल अंधार प्रकाशाला घालेल पण कुणाच्या तरी कृपा नसताना माणूस मोठा होईल हे घडू शकत नाही. यदा कदाचित आकाशाला फळं येतील यदा कदाचित आकाशाला फळं येतील वांझेला बाळ होईल पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आणि संतांचा आशीर्वाद आहे तो माणूस वाया जाऊ शकत नाही हे ध्यानात ठेवा. तो नाही जाऊ शकत कधीच जाऊ शकत नाही ज्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. आता उलट सांगतो तुम्हाला देवाचा नसला तरी चालेल ज्याच्यावर आईबापाचा आहे आणि एवढ्या जनतेचा आशीर्वादच नेवाळे साहेबाला आहे. आणि आईबापांवर कादंबऱ्या काढू नका. आमची महाराज मंडळी नीट आहे का अर्धा तास एक तास तुम्ही आईबापावरच बोलत येते आईबापांवर बोलू नका. आईबापांवर व्याख्यान करू नका भाषण करू नका. त्यांना जरा हसत ठेवायला शिका. हे तर एक अहो दहाव्यांना प्रवचन ठेवा ना पाठ झाल्या दहाव्याची प्रवचन लोकांच्या. बाबा दोनच गोष्टीवर बोलणार आई बाप. आता नाही आई बापावर बोलू नका आपल्या सुखी ठेवा दुसऱ्यावर सांगता येईल. आई बापांवर हे बा एखाद्या चित्रपटात एखाद्या नटीनं आईची भूमिका चांगली केली म्हणजे ती नटी आई होऊ शकते का एवढं सांगा. नटी आहे ती नटी शूटिंग संपली बसली. शूटिंग संपली त्यात काय नटी आहे ती. अरे आई ती आई असं आयांवर भाषण बिष्ण नका करू. चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. थोरल्याकडे मागितलं तो म्हणला आपला काय प्रश्न नाही धाकट्या मला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं काय समज. अहो दहाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे मागायचे कोणाकडं. मग प्रसादन झालं का लोक जाते निघून. बाबाला टाकला खाटापाशी. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला तो म्हणलं त्याला मी का बळच आलो का काय कोणी चौकशी केली तर. मग तो बाबा चप्पी केलेला सापडी तो चप्पी केलेला चप्पी केली म्हणजे वाड्यातला आहे. हा त्याला जाऊन म्हणला राम राम तो म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. भाऊबंद कुठे राहिले आता आपले भाऊबंद जवळ मेले. वाडाच उलातला तो. 10 वर्षापूर्वी पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती. आता पोरगी पाहायला 2 माणसं जात्या स्कूटीवर पोराची आईन पोराचा बाप. ते बी जेवताना पुरीच्या बापाला म्हणल्या म्हण नका म्हणलं आम्ही आलतो बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका ती पळून गेली ती कालच आणि सापडून अजून बोंग्या होईल. माणसं नाही राहिली महाराज. माणसं फक्त कडक कपडे घालून बोंबलं तिंडत येत नाही तर काहीच राहिलं नाही माणसाकडे. काय म्हणते हे घर दार पार माणसं संपून गेली. या 2-4 वर्षात महिलांकडे थोडा पैसा आला सरकारने त्यांना नका त्या जागा दिल्या. बाच्याच्या माग उभं राहणार मामाच बदलावला यांनी. आता 2-4 वर्षात कार्यालयात नवीन अवलादीचा मामा तयार झाला एक गुरु मामा. कुठून आली का ती जात पैदा झाली गुरु मामा. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. तुम्हाला तो सापडतो कुठं मामा. 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. काय करता महाराज फक्त खरेची आई मिली बस. इंदुरीकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू दे उलथ होते तिकडे. महाराज म्हणून ऐकायचं नाही. तुमचा मुलगा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरं आजही खरंय उद्याही खरंय. आता शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या 2-3 महिने झाले. ते वैतागलं ते कुणी दखलच घेतली तर मरू नाही काय ते सोडून दिला तो ना. तो म्हणला काय बोगसगिरी झाली तर काय मारा दाखवर त्यानं सोडून दिलं ना. शेतकरी नाही करीत आत्महत्या आता त्यानं बंदच केलं जवळजवळ. नाही तर त्यानं चांगला दानका उठावला होता मध्ये. मोर्चे बंद झाले आता. मोर्चे नाही डांबार तर आपलं 4.5 वर्ष आता मोर्चे बंद झाले. आता आत्महत्या कोण करते इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे
ही सध्या लई किड्यावर आहे. आला ते आपण नाही सांगत, ते तुमचं तुम्ही पहा. आपण त्यांना काही म्हणलं का ते म्हणते चालूच आहे. त्यामुळे आपण म्हणायचंच नाही काय. आता एवढे म्हणते बंद ते म्हणते चालूच आहे, ते म्हणजे असं तेव्हा आपण म्हणायचंच नाही काय. ते म्हणतात आपलं काय म्हणणं नाही, आपण म्हणू शकत नाही काही, तेच म्हणतात. आला जाऊ द्या, जसं असेल तसं असेल. ते हे बॉक्स तिकडे फिरव, काहीतरी एक कर. ते त्याचं तोंड तिकडे कर, ते त्याचं वजन ते हा फिरव, थोडं फिरव, उभारून फिरव, वैतागून नको फिरू. हा बस, आला आवाज आता. मग आयुष्य गेलं त्याच्यात. वांग्यातून वायरीतच गेला आयुष्य. काय होतं, एवढ्या मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही. भोंग ते म्हणून कोणते म्हणून तुला परत यायचंय का कामशेतला, अजून 22 लाव भाऊ. खरं सांगायचं नाही. शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या मोर्चेमध्ये. आता हे पोरं पुरी आत्महत्या का करते महाराज? तुम्हाला मुलगा आहे, मला मुलगा आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आपण मुलाबाळांक लक्षच देत नाही. काय मत आहे तुमचं? पाहायचंच नाही, पाहायचंच नाही. अंडरपॅन नाही, काही ना 9,000चा मोबाईल आहे हातात, आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना तो नाही मोकळा, काही रेंज मध्ये. कालवणाला तेल नाही पण हँडशीट मोबाईल. बिकार लोक झाली मला. हो, 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, रुपड्या इन्कम नाही, सांड मोकळा. सोमवारी आईनं 100, बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला. मग आईनं का द्यायचे? पण हे लय जागृत देवस्थान. हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच 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 तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं, पोरींना काय घेणं? नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं, एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बापाला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावं. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरींच्या बापात नाही कसकावले कीर्तनात. त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे इकडे. त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली, मेली तू, मेलीच. तो पोरगी गेली, त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळाय, मला तर हाणीन पण तुला तर भोगशीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही. आता ती गोष्ट तो कोणला जाऊन सांगणार? त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून येडी नीट आहे का,
गायकवाद गुणीजन महाराज मंडळी यादी ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, मालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा ऐका 3 वाक्य, जेवढे घुसतील डोक्यात तेवढे वाक्य ऐका. तू वाक्य नाही रे का. मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. नीट वाक्य आहे का बरं का. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. किती पैसा कमवा, सुपडा साप. पुरावा 13वा अध्याय. पुरावे आपल्याकडे 5 पर्यंत घ्यायचे. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा कधी समुद्र तरू शकत नाही, पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना फक्त पगारावरच भागवलं, पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले, येडे झाले, येडे येडे होऊन हिंडा त्या गावात. सोको जसं कर्म तसं फळ. 12 दिवसापूर्वी घटना केली, 40ला 350. 12 दिवस झाले, 40ला 350. 13व्याच्या आत 12व्यालाच 13व्याच्या आत 40ला 300. जसं कर्म तसं फळ आहे. काही काही माणसांनी आयुष्यभर सोमवार एकादश केली नाही, नीट मेले सुद्धा नाही ते. मग आता कालचे काय टाळ मृदुंगाच्या गजरात मेले, काय लावणी मृदुंग मेले नाही. काही माणसं मेली, काही माणसांना देव खाऊन देत नाही, इस्टेट नाही, पण देवच खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. काही माणसाच्या घरात सोन्याचा धूर निघल, पण खाता कुठं येते. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात मरत असत. काही माणसं चालू चालू मेली, काही लाख गाव कटाळले, मरणच. पाहुणे सुद्धा भेटायची बंद झाले, ते उलथनच. पाहुणे उलटा फोन केला, काय म्हणले, अजून आहे, अजून आहे, अजून आहे, मरणच. आणि नुसतं पडेल खातो, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले, चहा, दूध, थोडी दारू, सुटका नाही. 17वा अध्याय. 17व्या अध्यायातली ओवी आहे. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्व जन्मीचे. सुटका नाही. काय माणसं म्हणते नाही. 12 दिवसात 350. याच्यापेक्षा काय. एक वाक्य सांगा. अनेक देश आहेत, अनेक देश आहेत, पण ज्या जगात एक देश असा आहे की त्याच्या नावापुढे माता म्हटलं जातं, तो भारत आहे. देश आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या देशालाच मुळात काय म्हटलं जातं, माता. आमच्याकडे माता किती आहेत ऐका.
ऐका नीट, आम्ही ज्याच्यात राहतो ती ती भारत माता आहे, जिच्यावर झोपतो ती भूमाता आहे, जिचं दूध पितो ती गोमाता आहे, जी वाचतो तो ज्ञानेश्वरी माता आहे. आणि म्हणून आपल्याकडे माताच आहेत. आपण 30ला 32ला 40ला 350 घेणारच. जर अजून 15-20 मिनिटं मिळाले असते ना 700 झाले असते. कारण आपल्याकडे भारत माता आहे. महाराज, हे महाराष्ट्रातली माती अशी आहे, ज्या मातीनं तुकोबराय गेले ती माती सुद्धा विठ्ठल म्हणत होती, ती माती आहे. या रस्त्याने तुकाराम महाराज गेले महाराज, ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि या महाराष्ट्रातलं हे जे रक्त आहे, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी खानदान रक्त आहे. तुमचे रक्तच 90 पिऊ पिऊ गोठले. तुमचे रक्त असे पिटून उठानं लाचार रक्त झाले तुमचे. तुम्हाला चढानच. आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या, झाले मोकळे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त कसं आहे जरा मुंग्या येतील डोक्याला. ऐका, मोडाल वाकणार नाही. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे रक्त कसं आहे ऐका. इको जोरात फुल 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 राजा राजा की माती तुम्हें कानाला लावा. राजा की माती तुम्हें कानाला लावा. राजा ती माती तुम्ही कानाला लावा. राजा ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल, तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त टाळी 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 टाळी. आई साहेब मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका राजेंच्या पायावर ठेवली. राजेंचा चेहरा मला उधार दिसला. टाणा टाणा. अरे ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशी कोंडाण्यावर लढाई आहे. ऐका आई साहेब, आधी लग्न कोंडाण्याचे, मग लग्न रायबाचे. हे रक्त आहे. हे गोवा खाऊन थोबार शिलवणारं रक्त नाही. हे 90 पिऊन कोणाच्या लग्नात नाचणारं रक्त नाही. हे कॉलेजला गेल्यावर प्राध्यापकांची टिंगल करणारं रक्त नाही. का हे कॉलेजला गेल्यावर लोकांची संडासात नावं लिहिणारं रक्त नाही. का 100 रुपये घेऊन मतदान करणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. सायंकाळच्या वेळेस आई साहेब आई भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या मधून दोन्ही हात मुलाला बाहेर काढले आणि दोन्ही हात मुलाला बाहेर काढले महाराज. आणि बाहेर काढलेले हात त्याला आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कण ओली दिसली. पोराने सांगितलं, आई आई काही उद्या मला सुळावर देणार आहे, म्हणून तुझ्या डोळ्यात आज पाणी आहे का? अरे बाबा, माझ्या डोळ्यात पाणी आहे, तुला सुरावर दिलं म्हणून नाही, मी एका सुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी, माझ्या डोळ्यात आनंदाचा आहे. ऐक आई, ऐक ऐक आई, ऐक उद्या मला सुळावर देतील, उद्या मला सुळावर देतील, माझं धड मुंडकं वेगळं करतील.
आणि धन वेगळं केल्यानंतर आई तुला सांगतो माझं धन न्यायला ना माझा प्रयत्न न्यायला तू येऊ नको आई माझा प्रयत्न न्यायला तू येऊ नको मग माझं प्रयत्न न्यायला माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का